नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. खानदेशात मागील 15 दिवसापासून पाऊस नाही. पावसाची तूट, दुष्काळाचे सावट गडद. पुण्यात 3 नवीन महानगरपालिकांची गरज. अजित पवार. कमी पावसामुळे पिकांवर नुकसानीचे सावट. पावसाने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. मुंबईत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात संताप. टिळक भवनाबाहेर रस्ता रोको. सरकारकडून स्वयंचलित कृषी यंत्र खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान. नंदुरबार जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय. गूळ, मत्स्यपालन आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन. 12 फूट पाणंद रस्त्यासाठी योजनेचा आराखडा तयार. सप्टेंबर अखेरीस मंत्रिमंडळासमोर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सिंधुदुर्गला लंपीचा विळखा. अनेक जनावरांना लंपीचा आजार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ खताचा पुरवठा करा. जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिल्लीत केंद्रीय रसायन व खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या दालनासमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, लोहार तालुक्यात पाऊस. ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या दडीमुळे भात पीक संकटात. जे.पी. नड्डा उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार. एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब. बोगस मतदानातून भाजपची सत्ता. निवडणूक आयोगाचे भाजपसोबत संगनमत. राहुल गांधी. बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार 40,000चे अनुदान. अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली. राज्यात 2 दिवस पावसाचा अंदाज. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली. काँग्रेसच्या बैठकीतील फोटोवरून एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. शेतकऱ्यांच्या हितासाठी तडजोड नाही. अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीनंतर पंतप्रधान मोदी यांचा निर्धार. निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप. 2004च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार. कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात आता गिरता नदीचे पाणी जाणार वाकोद प्रकल्पात. मराठवाड्यातील पहिला प्रयोग. प्रकल्पाचे 80% काम पूर्ण. घर बांधकामासाठी खोदकाम करून मुरुम काढला तर दंड लागणार नाही. महसूल मंत्री बावनकुळे. राज्यात केवळ 47% शेतकऱ्यांचा सहभाग. पीक विमा योजनेकडे पाठ. लातूर विभागातून सर्वाधिक 66% शेतकऱ्यांनी पिके केली संरक्षित. 14 ऑगस्ट अंतिम तारीख. ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड येथील कार्यक्रमात प्रतिपादन. टॅरिफमुळे अमेरिकेत महागाईचा भडका. भारतीय वस्तूवर लावले 50% आयात शुल्क. ग्राहकांना भावणार. वस्तूच्या किमती वाढणार. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.